नमस्कार, CRP न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. वीरशैव लिंगायत समाज अंबरनाथ आयोजित श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. पुढे तिकडे तिकडे हा अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ तेजस्वी विश्वजित करुंदिले पाटील यांच्या हस्ते महाराज बसवेश्वर यांचे फोटोचे पूजन केले. या कार्यक्रमाला अंबरनाथचे उद्योजक हेबडी सेठ हे देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री निखिल वाळकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे लिंगायत समाजाचे समाजसेवक संतोष जंगम साहेब यांनी च्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीरित्याने पार पाडण्यात आला. साजरा करत आहोत आणि इथे उपस्थित राहिलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा तेजश्री करुंदिले वहिनी आणि आमचे विश्वजित भाऊ आणि समस्त जमलेला आमचा समाज आणि निखिलदादा वाळेकर आमचे नगरसेवक आणि उपस्थित राहिलेले सर्व मंडळी आणि अंबरनाथ नगरपालिकेचे भाऊसाहेब हे पण उपस्थित आहेत. आणि हे तर दरवर्षी म्हणजे आहेतच आहे आणि ते अतिशय त्यांचा पण अभ्यास छान आहे. थोड्याच वेळामध्ये आमच्या समाजाचे महाराज येत आहेत आणि अध्यक्ष साहेब आमचे समाजाचे अध्यक्ष ते 2 शब्द बोलतील. सर्व धर्म समभावाचे कार्यक्रम केले. कुठलंही जातपात त्याने हे केलेलं नाही. आत्ता ते विधानसभा जे होतो त्यावेळेला त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये महिलांना 50% त्यांनी प्राधान्य दिले. आणि कुठलाही जातीचे भेदभाव त्यांनी ठेवलेले नाही. आणि त्यांची काय कमाई कैला असा माणसाने जे काम करून ते करतात ते कैलास आहे. म्हणून माणसाने काम करावं आणि व्यवस्थित राहावं आणि लोकांशी चांगलं राहावं आणि चांगलं वागावं आणि समाजाला बोधना द्यावं. आणि बसवेश्वरांचे वचन जे आहे, मागे उपराष्ट्रपती जगती होते त्यावेळेला त्यांनी 3000 बसवेश्वरांचे तत्व जपानला पाठवले होते. आणि आज बसवेश्वरांचे पुतळा इंग्लंडमध्ये लावलेले आहे. पहिले रशियामध्ये लावले होते, आता इंग्लंडमध्ये झाले. आता आपली इच्छा आहे आपले बसवेश्वर चौक म्हणून आम्ही जे काय वेस्टला करतो तिकडं सुद्धा आम्हाला बसवेश्वरांच्या ईस्टला करतो. चिदानंद रूपाय शिवाय नमः। यामाहि सर्वलोकानां
प्रकृतीं शास्त्र पालनः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि पावनशील. आजच्या या अक्षय तृतीया पवित्र दिवशी जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जन्माचा आराधना निमित्त प्रथमतः जगद्गुरु पंचपीठाधीश्वरांच्या चरणी अनंत कोटी भक्ती प्रणाम करून आणि सर्व वीरशैव लिंगायत समाजाचा सर्वांना एकत्रित करून आणि अष्टावरण पंचाचार आणि षडस्तर सिद्धांत सगळ्यांना मार्गदर्शन करून सर्वांना लिंग धारण आणि सर्वांना लिंग पूजा करण्याचा आणि अजून एक म्हणलेले कायकवे कैलास याचा संदेश देणारा आपला वीरशैव लिंगायत समाजाच्या 12व्या शतकात क्रांती केलेले महात्मा बसवेश्वरांच्या चरणी अनंत प्रणाम करून आणि काशी विश्वेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे अमरनाथ वीरशैव लिंगायत समाजाचे मार्गदर्शक आणि उद्योगपती तसेच सर्वांचं ज्येष्ठ या समाजाचे अध्यक्ष आपले हेबडे बाबा, सगळे बाबाच म्हणतो, नावच नको, सर्वांचा बाबा आणि या भागातले माजी नगराध्यक्ष आणि दानशूर आपले मीनाताई वाळेकर, मनीषा मीनाताई मी म्हणलो मनीषा होतो, मीना कसं झालं, दोघं एकच आहे, दोघांचा एकच आहे. बघा आपल्या लिंगायत समाजाचा फार मोठा दानशूर घराणं वाळेकर घराण, आपले ताई मनीषा ताई आणि परवा निवडून आलेले आपले मीनाताई वाळेकर, तसेच मिनूताई, मिनूची सिंग, मेनू सिंग ताई आणि या महिला समाजाचे अध्यक्ष पुष्पाताई आणि या कार्यक्रमाचा सर्व ज्येष्ठ असून सुद्धा लहान मुलासारखा काम करणारा आपला वेदमूर्ती शंकर स्वामीजी आणि बसवराज पुजारीजी, सर्व या समाजाच्या आणि युवक संतोष टेंगम आणि सर्व समाजाच्या गण्यमान आणि सर्व भक्तगणांनो आणि मातृ हृदय महिलांनो, विशेष म्हणजे आजचा दिवस फार महत्वाचा दिवस आम्हाला. हेबडे बाबांनी सांगितले तसेच या कन्नड मध्ये सांगितलं ते बसवेश्वरांचं वचन, ಇವನಾರವ ಎನ್ನದಿರಯ್ಯ ಇವ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ ಕೂಡಲ संगम देव. फार महत्वाचा गोष्ट आम्हाला बसवेश्वर महाराजांनी आम्हाला दिलेली आहे. हे वेगळं तो वेगळा, हे आम्ही वेगळा या भावनाने आम्ही जीवन जगायचं नाही. सर्व आम्ही जीवात्मा आहोत, सर्व जे आम्ही जीवात्मा आहे आणि सर्वांनी ईश्वरकडे जाण्याचा मार्ग म्हणजे हे मानवाचं शरीर आहे.
म्हणून सर्वांना ते बसवेश्वर महाराजांनी सांगितलेले आहे, इवनारवा हे कोण आहे असं अजिबात मनामध्ये तुम्ही आणू नका. हे आपलंच आहे, हे आपलंच आहे म्हणलं तर आम्ही एकच जन्म घेऊन आलेले असतो, परत येणार नाही. परत येणार आहे का तुम्ही? परत कोणी येणार नाही. एकच जन्म आहो, ही माणसाचा जन्म मिळणे कठीण आहे. बहुजन्म कृतही पुण्यही. मागचा जन्माचा पुण्याचा फळ म्हणजे काय आहे? ते घर शेत ह्याच्यामध्ये भांडणामध्ये जाऊ नका. मागचा जन्माचा पुण्याचा फळ म्हणजे हे मानवाचं शरीर आहे.